कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। राशीगावचे या ठिकाणी उपस्थित आहे। कबड्डीचा आनंद घेत आहेत। MSCBचे कॉन्ट्रॅक्ट आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित एक नंबर की जर्सी परिधान केलेला हाच तो सुरेश पाटील मैदानात संतोष पाटील 3 नंबर जर्सी भारत पाटील आपलं 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा। नंबर 1 वर नवतरुण कारावी विरुद्ध झुंज देते मसोबा शहापूर। तर या स्पर्धेतील दुसरा सामना क्वार्टर फायनल सेमी फायनलच्या शेवटचा आणि फायनल झाला। आपल्याला पाहायला गेले आणि आता मात्र थोड्याच वेळेला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीला उपस्थित झालेला आहे। जो जिंकणार तो बक्षिसास पात्र ठरणार। समोरचे आपल्याला 4 भव्य चषक दिसत आहेत, तेथे एक बक्षीस सुद्धा आपल्याला मिळू शकतं जर आपण या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त पदकाचे फुटवर पाहायला गेले याच्या माध्यमातून जबरदस्त या ठिकाणी हा सन्मान होतोय। सन्मानापूर्वी एक त्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। जीव लहान वाटतोय, मूर्ती लहान आहे पण कीर्ती त्यांनी लहान केलेली आहे। सागर बांदेकर सारखा 135 किलोचा खेळाडूला ज्याने मूल्यचित करण्याचं काम केलंय। धन्यवाद दत्ता, आपण या ठिकाणी या स्पर्धेला आलात। धोरणनाथ पाटील ताकदीचा बादशाह बुलंद त्यांच्याच मित्र या ठिकाणी सिद्धिविनायक शाखा संघाचे खेळाडू आहेत। आपण या ठिकाणी येऊ ठीक आहे। चला धन्यवाद। सन्मान करणं गरजेचं आहे। खरोखर आम्ही तुमची तलमल पाहिलेली आहे सोलापूर संघाला। आता मात्र पूर्ण दारोमदार सर निलाधर पाटील या खेळाडू संघ या स्थानिक अर्थात यजमान पदाच्या ठिकाणी आहे। निलाधर पाटील रक्ताचं पाणी करतो सुरेश पाटील। तर कोण होईल या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट रोखला गेलाय वारू या खेळाडूचा बाबांनी बघतच राहावं असा खेळ पाहायला मिळतो। विरुद्ध गणेश पदबाकर मुत्रे अर्थातच आनंद आपल्याला पाहायला मिळतो मैदानावर। मात्र निश्चितच अँकल सुटला आणि याचा फायदा झाला आहे अर्थातच। कारण आम्ही पाहिलेलं आहे स्पर्धा नॅशनल स्पर्धा पाहिल्या त्याच्या सागर बंदी सागर बंदीकर सारखा खेळाडू नगरमध्ये कार्यक्रम होता आणि असते महान
विमानावर असताना सुद्धा त्याने प्रतिनिधित्व केलं. असं स्वागत चढाई घेऊन गेला आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा स्वागत ठाकूर. आपण भुजकुल्यात पाडू शकतो समोरच्या संघाला. अजून भरपूर वेळ बाकी आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. जाऊ का मग दोन्ही मॅच जाऊ एक मॅच चढाईसाठी संतोष पाटील मसोबा शहापूर सगळा बाग झाला की दिला म्हणजे दिलाच मग काही होऊ द्या. हे पाटील मी वारंवार तुमचं नाव घेतोय. हो 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 आता मात्र कमत्या नाही जाणार. मसोबा शहापूर संघाचा चढाई करतो. बलगंड ही आघाडी मोडत काढेल का हे चिन्ह प्रश्न चिन्ह आहे. राकेश मोकर खरोखर सर हा सुद्धा जबरदस्त खेळाडू काढावी संघाबरोबर चोरी करताना पाहायला मिळतो हा राजन पांडे. पुन्हा एकदा युनिव्हर्सिटी नॅशनल संतोष पाटील यशस्वी चढाई आणि खरोखर जबरदस्त दोन आठवड्यातच त्यांनी हा प्रॅक्टिसचा हा सराव चालू केला खरोखर. आणि खरोखर काय सर खेळी करतायत याचं खरोखर एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु हे आपल्याला पाहायला मिळालं. भूमिका बदलली या ठिकाणी माझ्या लाडक्या कबड्डी रसिकांची माफी मागेल. सर्व भरती झालेली आहे आतापर्यंत. आणि विभागातल्या कुठल्या मुलाला अकॅडमीमध्ये जॉईन करायचं असेल मंडळाचे धन्यवाद म्हणतो आणि रजा देतो आणि माझ्या वाणीला हे देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विधान देतो. ही वाणा असा पाहायला मिळतो. धारावी संघाची थोड्याच वेळात सेमीफायनलला देवी पंतकृषी गणेश विरुद्ध गणेश क्लब भोकरविरा ग्राउंड नंबर 1 वर दुसरा बना. संतोष पाटील उपांत्य फेरीचा पहिला सामना कालपदेवी पंचकृषी गडवा विजेता संघ ग्राउंडवरच्या विजेत्या संघासोबत सेमीफायनलची दुसरी झाली की आपला सामान बॅग मध्ये भरून बघा. अजून वेळ बाकी आहे. जेवून आलो मैदानावर मात्र एकमेकाला हस्तांतरण करतात. मारतात